नमस्कार मित्रांनो, आपले नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी घर बसल्या कसा अर्ज करायचा आहे हे सांगणार आहे. सरकारने या योजनेमध्ये अप्लाय करण्यासाठी नवीन ॲप सुरू केला आहे. यामधून तुम्ही घर बसल्या अप्लाय करू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला या योजनेबद्दल काहीही माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेमार्फत सरकार एका घरातील 2 महिलांना महिना 1,500 रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अप्लाय करावे लागेल आणि हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरती जाऊन नारी शक्ती दूत ॲप या नारी शक्ती दूत ॲपला इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल होत आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ॲपला ओपन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतरनं आपल्याला असा इंटरफेस दिसेल, यामध्ये असेल की नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे. याला आपल्याला स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला या ॲपमध्ये जाण्यासाठी आपल्याला लॉग इन करावे लागेल. त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर दर्ज करायचा आहे आपला. स्वीकार करून टर्म्स अँड कंडिशन स्वीकार करून ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक 4 अंकी OTP येईल. तो इथे दर्ज करून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचा आहे. इथे आपल्याला विचारलं जात आहे की तुम्हाला या ॲपपासून तुम्हाला पुन्हा कधी नोटिफिकेशन हवे आहेत का, तर आपल्याला इथे अलाव करायचं आहे. म्हणजे जर सरकारकडनं वगैरे कोणती नवीन योजनेची फॉर्म भरण्याची माहिती सरकार देणार असेल तर ती नोटिफिकेशन आपल्याला येईल. आपण सध्या होम पेजवर आहे. खाली 4 बटणं आहेत. होम, योजना, यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल अशा 4 खाली बटणे आहेत. त्यामध्ये आपण होम पेजवरती आहे. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम योजना यामध्ये जायचं आहे. योजना खाली आपण बघा, योजनावरती मी क्लिक केला आहे. योजनामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत. योजना PDF डाउनलोड करा आणि हमीपत्र PDF डाउनलोड करा. यामध्ये आपल्याला हमीपत्र PDF डाउनलोड करायवरती क्लिक करून हमीपत्र नावाचं PDF डाउनलोड करायचं, जे सक्सेसफुली डाउनलोड झालेले आहे. मी तुम्हाला एकदा ते कसं दिसते ते दाखवतो. अशा प्रकारचं ते हमीपत्र दिसेल तुम्हाला. त्याचं तुम्हाला प्रिंट काढायची आहे. त्याची टिकमार्क करायची आहे तुम्हाला. हे सर्व कॉलम आहे त्यामध्ये टिकमार्क करायची आहे. आणि तुम्हाला इथे स्थळ, दिनांक, तुम्ही कुठून अर्ज भरत आहात ते स्थळ आणि दिनांक, कोणत्या दिवशी तुम्ही हा अर्ज भरत आहात आणि अर्जदाराचे नाव आणि सही इथे लेफ्ट साईडला तिथे अर्जावरती करायची आहे. आणि याचा तुम्हाला फोटो काढून ठेवायचा आहे मोबाईलमध्ये. ते तुम्हाला पुन्हा ॲपमध्ये अपलोड पण करायचे आहे पुढे. अशा प्रकारे तुम्हाला हे करून ठेवायचं आहे पहिल्यांदाच. यानंतरनं आपल्याला होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे जो ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला व्हाईल युजिंग दिस ॲप, म्हणजे या लोकेशन सुरू करण्याबद्दल विचारत आहे, तर तुम्ही व्हाईल युजिंग ॲप या बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. इथे तुम्हाला ज्या महिलेचे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये अर्ज भरत आहात त्याची संपूर्ण नाव इथे आधार
आधार कार्डप्रमाणे टाकायची आहे. त्यानंतर जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे नाव इथे टाकायचे आणि जर लग्न झाले नसेल तर इथं वडील सिलेक्ट करून वडिलांचे नाव इथे पूर्ण टाकायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्न झाले असेल तर तिचे लग्नाआधी म्हणजे लग्नापूर्वीचे जे नाव आहे ते टाकायचे आणि जर लग्न झाले नसेल तर रिकामा सोडायचा आहे कॉलम. इथे जन्मतारीख टाकायची आहे महिलेची. अर्जदार पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती म्हणजे इथे तुम्हाला आधार कार्डप्रमाणे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, पिनकोड, मोबाईल नंबर, आधार क्रमांक. यानंतर इथे महत्त्वाची माहिती आहे, जर तुम्ही सरकारच्या इतर योजनाची लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे प्रश्न विचारला आहे तो हो का नाही तो द्यायचा आहे. जर तुम्ही सरकारची अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये तुम्ही 2,000 रुपये 1,500 रुपयाच्या पेक्षा जास्त पैसे उचलत असाल तर तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही लागू होणार नाही. तर आणि जर तुम्ही 1,500 पेक्षा कमी कुण्या योजनेमध्ये लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेमध्ये पण तुम्ही सहभाग घेऊ शकता. जर तुम्ही कोणत्याच योजनेमध्ये सरकारच्या घेत नसाल तरी तुम्ही इथे नाही म्हणून असे क्लिक करू शकता. आणि जर तुम्ही 1,500 पेक्षा जास्त पैसे उचलत असाल सरकारच्या कोणत्या योजनेतून तर तुम्ही हो असं टाकू शकता आणि योजनेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. तर मी सध्या नाहीमध्ये क्लिक करतो आहे. त्यानंतर तुम्हाला महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे, अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, निराधार आहे, घटस्फोट आहे, जे काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्यानंतर बँकेची माहिती इथे टाकायची आहे. अर्जदाराचे जे महिलेचे आहे तिचे बँकेची माहिती टाकायची, बँकेचं नाव, महिलाचे म्हणजे जे खातेधारक आहे त्यांचे नाव, बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड, अशी सर्व माहिती तुम्हाला इथे दर्ज करायची आहे. आणि नंतर तुम्हाला इथं प्रश्न विचारला आहे की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे का, तर तुम्ही हो किंवा नाही म्हणून त्याचं सांगायचं आहे तुमच्याप्रमाणे. लास्टला तुम्हाला खाली कागदपत्रे अपलोड करायची आहे जी इम्पॉर्टंट, त्यामध्ये आहे आधार कार्ड. तुम्हाला इथे आधार कार्ड असं करून गॅलरीमधून तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, पुन्हा उत्पन्न अधिवास म्हणजे इथे अधिवास प्रमाणपत्र, अन्न प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आहे, तिन्हीपैकी एक तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल तर तो अपलोड करा किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, जे आपण पहिलं म्हणजे आपण सुरुवातीला व्हिडिओच्या जे हमीपत्र आपण डाउनलोड केलं होतं त्याच्यात तुम्ही नाव वगैरे म्हणजे नाव सही करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. पुन्हा बँक पासबुक, जे तुम्ही वरी बँकेची माहिती टाकली आहे त्याच बँकच्या पासबुकचा फोटो इथं टाकायचा आहे. महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल तर तिच्या पतीचे कागदपत्र इथं टाकायचे आहे आणि जर झालेलं नसेल तर महिला ह्या महाराष्ट्राचीच असेल तर तिला ते काही टाकायची गरज नाही. शेवटी अर्जदाराचा फोटो म्हणजे त्या महिलेचा तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे आणि ते इथे अपलोड करायचं आहे आणि शेवटी ॲक्सेप्टवरती क्लिक करून माहिती जतन करा असं या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती फिलअप करून अपलोड करायची आहे आणि तुम्हाला मग एकदा संपूर्ण माहिती दिसेल की तुम्ही काय भरलेली आहे ती बरोबर आहे की तुम्हाला पाहिजे आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे या वेबसाईटवरनं या ॲपवरनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये घर बसल्या ऑनलाईन अप्लाय करू शकता. धन्यवाद.